स्निग्ध पदार्थ बघितले. आता आपण आज मायक्रोन्युट्रिएंट्स मध्ये आपण प्रामुख्याने विटॅमिन्स बघणार आहोत. विटॅमिन्स मध्ये मराठीमध्ये आपण त्यांना जीवनसत्व म्हणतो. आता जीवनसत्वाची व्याख्या काय किंवा डेफिनेशन काय? तर अन्न पदार्थातील एक काय आहे, हा सेंद्रिय घटक आहे. जीवनसत्व म्हणजे काय? अन्न पदार्थातील एक सेंद्रिय घटक जे शरीराच्या कार्यासाठी काय असतात, अल्प प्रमाणामध्ये उपयोगी असतात, परंतु खूप आवश्यक असतात. आणि ह्याच्यामुळे काय होते, शरीराची वाढ होते आणि पुनरुत्पादन होते आणि शरीराचं आरोग्य काय होतं, कायम राखलं जातं. ही आपण काय करू शकतो, जीवनसत्वाचं वर्गीकरण किंवा जीवनसत्वाची व्याख्या किंवा जीवनसत्व म्हणजे काय हे आपण यामध्ये पाहतो. वर्गीकरण आपण पुढे पाहणार आहोत, याला व्याख्या म्हणू शकतो आपण. म्हणजे काय जीवनसत्व म्हणजे काय? नैसर्गिक अन्न पदार्थातील एक सेंद्रिय घटक जो शरीराच्या कार्यासाठी काय असतो, अल्प प्रमाणामध्ये आवश्यक असतो, परंतु शरीराच्या वाढीसाठी आणि पुनरुत्पादन करण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी एकदम अत्यावश्यक किंवा गरजेचा असतो. त्याला आपण काय म्हणू शकतो, जीवनसत्व म्हणू शकतो. मग आता हे आपण जीवनसत्वाची व्याख्या बघितली. आता अजून एक व्याख्या म्हणजे असं करू शकतो की चयापचय प्रक्रियेचं काय करतात हे विटॅमिन्स, काय करतात किंवा जीवनसत्व काय करतात, जे नियमन करतात आणि ते ऊर्जा निर्माण करत नाहीत. हे जे जीवनसत्व आहे ते काही ऊर्जा निर्माण करत नाही. जसं प्रथिन, स्निग्ध पदार्थ ऊर्जा निर्माण करतात, तसं ऊर्जा निर्माण करत नाहीत, परंतु इतर घटकांना काय करतात, ते निर्माण करण्यासाठी मदत करतात. आणि अगदी नैसर्गिक अन्नपदार्थामध्ये ते काय असतात, अल्प प्रमाणात का होईना उपलब्ध असतात आणि काही वेळा तर ते शरीरातच उत्पन्न होतात. त्याला आपण काय म्हणू शकतो, जीवनसत्व असं म्हणू शकतो. आता जीवनसत्वाचं वर्गीकरण आहे, तर त्यांची जी विरघळण्याची क्षमता आहे, हे वर्गीकरण कशावरून केलं जीवनसत्वाचं, त्याला इंग्लिशमध्ये आपण क्लासिफिकेशन म्हणू शकतो किंवा टाइप्स म्हणू शकतो. वर्गीकरण आपण मराठीत म्हणतो. तर जीवनसत्व विरघळण्याच्या त्यांच्या प्रक्रियेवरून किंवा विरघळण्याच्या त्यांच्या गुणधर्मावरून काय केलं की त्याला आपण दोन गटामध्ये त्याचं काय केलं, वर्गीकरण केलं. एक काय आहे, पहिलं स्निग्ध द्रव्य जीवनसत्वे. म्हणजे स्निग्ध द्रव्य म्हणजे काय, तर फॅट मध्ये जी डिझॉल्व्ह होतात किंवा ज्यांचं ऍब्झॉर्प्शन फॅटच्या ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात जास्त प्रकारे चांगल्या प्रमाणात होतं, त्याला आपण स्निग्ध द्रव्य जीवनसत्वे असं म्हणू शकतो. आणि दुसरं काय, तर जलद्राव्य जीवनसत्वे. जलद्राव्य म्हणजे काय की जी पाण्यात विरघळतात, ती काही शरीरामध्ये जास्त प्रमाणात साठून राहत नाहीत आणि ती फार होलाटाईल पण असतात. तुम्ही जास्त गरम केलं, उष्णता दिली, तर ती पटकन विटॅमिन सी म्हणा किंवा विटॅमिन बी म्हणा, विटॅमिन सी तर गरम केल्यानंतर, म्हणजे आवळा आपण गरम करतो ऍक्च्युली लोणचं करताना, तर तसं त्याच्यामध्ये विटॅमिन सी राहत नाही. ते सगळं काय असतं, ओलाटाईल असतं, ते सगळं उडून जातं. स्निग्ध द्रव्यामध्ये आता कुठली कुठली येतात, म्हणजे स्निग्ध द्रव्यामध्ये ब, क, ड ही सगळी जी काय आहेत, ब नाही म्हणता येत आपण, क, ड, ई, ब नाही येत त्याच्यामध्ये, क, ड आणि ई, म्हणजे विटॅमिन डी, विटॅमिन ई, विटॅमिन अ आणि ड, हे ड, ई, के के जीवनसत्व. असं हे चारही प्रकारचे जीवनसत्व काय असतात, स्निग्ध द्रव्य जीवनसत्व आहेत. म्हणजे विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन ए आणि विटॅमिन डी, ही चारही जीवनसत्व काय स्निग्ध द्रव्य आहेत. आणि जलद्रव्यामध्ये विटॅमिन बी चा सगळा समूह येतो. म्हणजे त्या विटॅमिन बी चे सगळे खूप सारे प्रकार आहेत, B1, B2, B3, B6, B12. तर हे जे काही आहेत, B1 ला आपण काय म्हणतो, आता नावं लिहून घ्या. हं ब समूहामध्ये पहिलं थायमिन. थायमिनला आपण काय म्हणतो, B1. B1 विटॅमिन किंवा मराठीमध्ये B1 म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला B1 म्हणू शकतो. नंतर B2 ला काय म्हणतो आपण, रायबोफ्लेविन. काय म्हणायचं, बीचं नाव काय, रायबोफ्लेविन. हम्म, हा, असं निओसिन, बरं. नियासिन. हम्म. थर्ड काय, B3 काय, नियासिन. लिहून घ्या, B3 काय आहे, नियासिन. नंतर B5, पॅन्टोथेनिक आम्ल. B5 म्हणजे काय, पेंटोथेनिक आम्ल. नंतर B6, पायरिडॉक्सिन.
पायरिडॉक्सिन म्हणजे काय आहे? B6 आहे. नंतर बायोटीन, बी ब अट म्हणजे काय आहे? बायोटीन. नंतर फॉलिक आम्ल. हम्म B9 म्हणजे काय? आपण फॉलिक आम्ल म्हणतो. नंतर बी ट्वेल्व म्हणजे सायनोकोबाल्मिन. हम्म तर ही काय झाली? विटॅमिन ब म्हणजे जी जलद्राव्य जीवनसत्वे आहेत ती झाली. आता नंतर काय बघणार आहोत? सेकंड जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी म्हणू शकतो आपण त्याला, मराठीमध्ये आपण क म्हणतो. विटॅमिन सी. आणि नंतर आपण बघणार आहोत, हम्म आता हे जे काही आपण बघणार आहोत की जे बाबा आपण स्निग्धद्रव्य जी आहेत जीवनसत्व त्यांचे काय आहेत गुणधर्म बघणार आहोत आपण, त्याचे विशिष्ट गुणधर्म काय आहेत. तर हे काय त्यांचं पहिलं विशिष्ट गुणधर्म काय की ते स्निग्ध पदार्थामध्ये विरघळतात. किंवा मग आणि दुसरं काय की अतिनील किरणे. अतिनील किरणे म्हणजे सूर्यामध्ये जे लाईट्स येतात त्यांना आपण अतिनील किरणे म्हणतो. किंवा जेव्हा त्याला वेपोराईज केलं जातं तर तेव्हा ते पण हळूहळू काय होतात, हळूहळू प्रमाणात ती काय होतात, अकार्यक्षम व्हायला लागतात. नंतर जीवनसत्वांच्या शोषणासाठी काय लागतं आपल्याला? प्रामुख्याने क्षार किंवा स्निग्धाची आवश्यकता असते. ही फॅट सोल्युबल विटॅमिन्स किंवा स्निग्ध पदार्थांची किंवा क्षार पदार्थांची, पित्तातील क्षार पदार्थांची आवश्यकता असते. नंतर ह्यांचं काय होतं की उत्सर्जन पण होऊ शकतं, म्हणजे लघवीद्वारे संडासद्वारे पण हे बाहेर पडू शकतात. यकृतामध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या मोठ्या शिरेमार्फत त्यांचे परत शरीरामध्ये शोषण होते. म्हणजे आता ज्या काही पोर्टल व्हेन्स आहेत यकृताला पुरवठा करणाऱ्या, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात साठवलं जातं आणि त्याच्याद्वारेच काय होतं की शरीरामध्ये इकडे तिकडे त्याचं वहन केलं जातं. आणि जर शोषण नाही झालं तर ते काय होतं की संडासद्वारे, मलाद्वारे त्याचं उत्सर्जन होतं. नंतर प्रामुख्याने ते यकृतातच संग्रहित केली जातात. हं आणि प्रथिनांबरोबर पण हे काय होतात की प्रथिनांबरोबर पण त्यांचं वहन होतं. कारण का तर ते प्रथिनांबरोबर पण काय होतात की जीवनसत्व त्याच्याबरोबर मिक्स होऊन त्याच्यामध्ये वाहिली जातात रक्तवाहिन्यातून. आता हे त्यांचे मुख्य गुणधर्म एक 5-6 सांगितले तरी चालतात की बाबा, विचारले तर, शक्यतो विचारत नाहीत पण टीप आली तर लिहू शकता तुम्ही. किंवा मोठा 10 मार्काचा प्रश्न आला तरी समजा आलं की नुसतं विटॅमिन ब किंवा विटॅमिन स्निग्धद्रव्य विटॅमिन्स आले तर तुम्हाला हे गुणधर्म लिहायला सोपे पडतात. पहिलं काय तर स्निग्धमध्ये विरघळतात. अतिनील किरण किंवा प्राणीद्विभवनामुळे काय होतात, हळूहळू नाश पावतात. यकृतामध्ये त्यांचं साठवणी केली जाते. यकृतातील मोठ्या रक्तवाहिन्यांद्वारे रक्तामध्ये मिसळून ते सगळे शरीरावरती पुरवले जातात. नंतर पित्तातून पण ह्यांचं उत्सर्जन होतं. त्यांना पित्तातील क्षार किंवा स्निग्ध पदार्थ याच्यामध्येच ते अब्झॉर्ब केले जातात. आणि कधी कधी प्रथिनांबरोबर पण ह्यांचं रक्तवाहिन्यांमध्ये वहन होतं. हे काय झाले? विशेष गुणधर्म झाले. आता स्निग्ध जे काही आपण बघितले जीवनसत्व, त्याच्यातील आपण प्रामुख्याने पहिलं जीवनसत्व बघतोय की रेटिनॉल. त्याला विटॅमिन ए आपण म्हणतो. तर विटॅमिन ए काय आहे तर आता त्याची थोडीशी माहिती लक्षात घ्या की प्रामुख्याने त्याचं चांगल्या दृष्टीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डोळ्याला किंवा आपल्या बऱ्याच मेलॅनिन जे आपल्या शरीराचा त्वचेचा रंग जो आहे त्याला पण कॅरोटीन किंवा रेटिनॉल, कॅरोटीन वेगळं आलं, रेटिनॉल वेगळे आलं. तर हे काय जीवनसत्व अ ची आवश्यकता आपल्याला असते चांगल्या दृष्टीसाठी प्रामुख्याने. तर स्निग्धद्रव्य गटातील सर्वप्रथम सगळ्यात प्रथम ह्याचा शोध लागला जीवनसत्व अ चा. आणि हे काय की 1913 मध्ये कोणी लावला याचा शोध? तर मेंडेल आणि असबर्न ह्या दोन शास्त्रज्ञांनी लावला. 1913 मध्ये मेंडेल व असबर्न या दोन त्यांनी काय केलं की अभ्यास केला त्याचा. आणि पक्ष्यांना स्निग्धविरहित जर आहार दिला तर त्यांना डोळ्याचे विकार होतात असं त्यांच्या लक्षात आलं. पण त्यांना लोणी दिलं तर त्याच्या डोळ्यांच्या विकारामध्ये सुधारणा होते, हे त्यांना लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्यालाच त्यांनी की जीवनसत्व हे स्निग्धद्रव्य सोल्युबल आहे किंवा लोण्यांमध्ये पण असतं किंवा तुपामध्ये असतं, तर ते विटॅमिन अ असं त्याला नाव देण्यात आलं.
नंतर 1919 मध्ये काय केलं, की जे काही शास्त्रज्ञ आहेत, स्टीनबॉक म्हणून, त्यांनी त्यातल्या कॅरोटीड कॅरोटीनॉइड्स म्हणजे व्हिटॅमिन अ मध्ये जे आपण रेटिनॉल म्हणतो, त्याच्यामध्ये अजून एक द्रव्य असतो, त्याला आपण म्हणतो कॅरोटीनॉइड. तर त्या स्टीनबॉक यांनी काय केलं, 1951 मध्ये त्या कॅरोटीनॉइडचा शोध लावला, की त्याच्यामुळं काय होतं, की जीवनसत्वची कार्यक्षमता वाढते. आणि 1930 मध्ये, 1913 मध्ये आपल्याला कळलं, की लोणी दिलं की डोळ्याचे विकार कमी होतात प्राण्यांच्या मधले. ते मेंडेल आणि असबर्ननी लावला. त्याला त्यांनी पुढे त्यालाच त्यांनी जीवनसत्व अ नाव दिलं. त्याच्यानंतर 1919 मध्ये स्टीनबॉकने त्यातल्या एका द्रव्याचा शोध लावला, त्याला आपण काय म्हणतो, कॅरोटेनॉइड्स. आणि 1930 मध्ये टी नूर टी मूर सॉरी टी आणि नूर नाही, मूर, टी मूर ह्या शास्त्रज्ञांनी शोध लावला, की कॅरोटीन नावाचं जे काही आपण बघतो, जे कॅरोटेनॉइड्स बघतो आपण व्हिटॅमिन ए मध्ये, ते कशा कशामध्ये असतात, तर गाजर आणि पिवळ्या ज्या काही वस्तू आहेत, मग त्यामध्ये आंबा आला, केळ आलं, पिवळ्या पिवळ्या दिसणाऱ्या ज्या वस्तू, पपई आली, ऑरेंज आणि पिवळ्या दिसणाऱ्या ज्या काही आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय दिसतं, की गाजर म्हणा, किंवा त्यांना त्या कॅरोटीन्स मुळेच तसा रंग येतो. ऑरेंज किंवा पिवळा रंग कशामुळे येतो, तर कॅरोटीन्स नावाच्या त्या कणामुळे त्याचा त्या कॅरोटीनलाच रंगद्रव्य असतो, ऑरेंज किंवा पिवळा. तर त्यामुळं त्याला असा वेगळ्या प्रकारचा कॅरोटीनवर रंग येतो. तर समजा जीवनसत्वाचा अभाव असलेल्या उंदरांना जर कॅरोटीन दिलं, तर पुढं पुढं काय होतं, की त्यांचं ते जरी ते कमी असेल त्यांच्यामध्ये, ते यकृतामध्ये साठवून ठेवायला लागतात किंवा शोषून ठेवायला लागतात, किंवा परत नाही मिळालं तर त्याच्यासाठी वापरायसाठी. त्यामुळे यकृतात त्याच्यामध्ये साठवणूक होते, हे पण त्याच्यानी सिद्ध झालं. हम्म तर त्याला कॅरोटीन का नाव दिलं, तर ते गाजरावरनच, की गाजरामध्ये कॅरट किंवा त्याचा रंग तसा दिसतो, म्हणून मग त्याचं नाव देताना कॅरोटीनॉइड किंवा कॅरोटीन असं ठेवण्यात आलं. पिवळा किंवा नारंगी रंगाच्या जेवढ्या काही भाज्या आणि फळं आहेत, त्याच्या सगळ्यांमध्ये काय होतं, कॅरोटीन असते. आणि त्या कॅरोटीनचं परत यकृत आणि लहान आतड्यामध्ये गेल्यानंतर काय होतं, जीवनसत्व मध्ये रूपांतर होतो. कॅरोटीनचा रंग गडद लाल आणि थोडासा ऑरेंज किंवा असा दिसतो. समजा जर कॅरोटीन पण तीन प्रकार आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा. पण ठीक आहे, तेवढे काही लक्षात ठेवू नका, अल्फा, बीटा, गॅमा कॅरोटीन. फक्त रेटिनॉल मध्ये कॅरोटीन नावाचं द्रव्य असतं, हे तरी कमीत कमी लक्षात ठेवा. आणि कशा कशातून मिळतं, तर गाजर किंवा ऑरेंज आणि पिवळ्या रंगाच्या, नारंगी आणि पिवळ्या रंगाच्या भाजीपाला किंवा फळांमधून आपल्याला हे विटॅमिन्स मिळतात. आता जीवनसत्व अ चे पण प्रकार आहेत. जीवनसत्व च प्रकारामध्ये काय येतं, की जीवनसत्व अ1 आणि अ2 अशा दोन प्रकारे काय होतं, जीवनसत्व अ चे काय होतात, भाग केले जातात. हम्म तर अ1 हे काय आहे, सस्तन प्राण्यांचं जे काय, आपण जे सस्तन प्राणी म्हणजे आपण, मास. तर या सस्तन प्राण्यांमध्ये काय होतं, की यकृत किंवा खाऱ्या पाण्यातील माशांच्या यकृतात, अंड्यात, लोण्यामध्ये, यामध्ये काय असतं, हे पहिलं अ1 असतं. आणि अ2 काय असतं, की शुद्ध पाण्यातील, गोड्या पाण्यातील माशांमध्ये च्या यकृतात, माशांच्या यकृतात, म्हणजे पहिलं अ1 असतं ते खाऱ्या पाण्यातील माशांच्या यकृतात, लोण्यामध्ये, अंड्यामध्ये असतं. अ2 हे शुद्ध पाण्यातील, गोड्या पाण्यातील जे काही मासे आहेत त्यांच्या यकृतात आणि वनस्पती पदार्थामध्ये काय असतं, अ2 असतं. आणि अ2 अ2 ची जैविक कार्यक्षमता अ1च्या काय असते, 30% असते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ते जैविक मूल्य त्याचं चांगलं आहे. आता हे काय तुम्हाला लक्षात आलं, की त्याचे गुणधर्म परत सांगितलेत, की विटॅमिन अ चे गुणधर्म काय आहेत, की स्निग्धामध्ये विरघळते, हे सगळ्यात जरी कॉमन आहे ते येणारच. नंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकापासून, सगळे पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकापासून बनलेले आहेत. तर हे आपण कसं म्हणतो शरीर पांचभौतिक आहे, तसं इथं सगळ्या संयोगामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतोच. त्याच्यानंतर हे फक्त नैसर्गिक स्वरूपात फक्त प्राण्यात आढळते. हम्म प्राण्यामध्ये पण नैसर्गिक स्वरूपात आढळतं. आणि प्रयोगशाळेमध्ये काय होतात, आपण विटॅमिन ईचे टॅबलेट खातो, त्या प्रयोगशाळेमध्ये काय करतात,
रासायनिक प्रक्रिया करून आपण जेव्हा लहान मुलांना 9व्या महिन्यात आणि 15व्या महिन्यामध्ये मिझल, मम्स आणि रुबेला, मिझल, मम्स, रुबेला म्हणजे गोवर, जर्मन गोवर आणि गालफुगी, त्या तिघांचा एकत्र डोस जेव्हा आपण 9व्या आणि 15व्या महिन्यात देतो, त्याच्याबरोबर ती आपण विटॅमिन एचा डोस पाजतो. एकतर इंजेक्शन ट्यूब असते, ती आयम न देता डायरेक्ट तोंडाने ओरल पाजली जाते, किंवा लिक्विड पण मिळतं. लिक्विड नाही मिळालं किंवा ते इंजेक्शन नाही मिळालं तर आपण डायरेक्ट विटॅमिन एचे टॅबलेट असतात, त्या च्युएबल देतो. 1 BD 5 दिवस घ्यायला सांगतो. तर 10 गोळ्या आपण 5 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ, पिता येत नसेल तर पाण्यात विरघळून द्यायला सांगतो. हम्म. तर ह्याचा पिवळसर रंगाचा किंवा नवार पदार्थ आहे हा, नारंगी पिवळसर रंगाचा. नंतर ह्याच्यावरती विटॅमिन अ वरती आम्ल किंवा अल्कली दोन्हींचाही परिणाम होत नाही. आम्ल ऍसिड किंवा बेसिक गोष्टी, किंवा आम्ल किंवा अल्कली, ह्याच्या कशाचाही परिणाम होत नाही. आणि पाण्यामध्ये काय आहे, अद्राव्य आहे, पाण्यामध्ये विरघळत नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा अचा नाश होत नाही, कारण पाण्यात विरघळलं की आपोआप ते सगळीकडे वाहिलं जाणार आणि ते मूत्र बरोबर आणि मलमूत्र बरोबर विसर्जित होणार. पण ते तसं नाश पाळत नाही, कारण पाण्यामध्ये काही ते अद्राव्य असल्यामुळे द्राव्य विरघळत नाही त्याच्यामध्ये. उष्णतेने अचा नाश होतो. कंटिन्युअसली जर जास्त वेळ उष्णता दिली तर विटॅमिन अचा नाश होतो. म्हणजे तुम्ही फळं किंवा पपई उष्णता दिली, गरम केलं, त्याला काय केलं तर त्याचा अचा नाश होतो. म्हणून अयुक्त पदार्थ शिजवताना काय करायचं, त्यांना थोडंसं झाकण ठेवून शिजवायचं, म्हणजे त्याच्या वाफेचं पाणी परत त्याच्यामध्येच पडेल. नंतर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असल्यास देखील ते नाश पावते. म्हणून काय करायचं की हे ब्राऊन रंगाच्या बाटलीत ठेवतात, करड्या किंवा ब्राऊन रंगाच्या बाटलीमध्ये याचं सिरप येतं. नंतर ह्याचा पुढचं आपण काय बघणार आहोत की जीवनसत्व अ. आता हे गुणधर्म बघितले, कुठले कुठले स्निग्ध पदार्थात विरघळतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजननी बनलेले आहेत, नैसर्गिक स्वरूपामध्ये फक्त प्राण्यांच्या मध्ये आढळतात, कृत्रिम प्रकारे रासायनिक पदार्थाद्वारे प्रयोगशाळेत बनवले जातात. आम्ल अल्कलीचा याच्यावर काहीच परिणाम होत नाही. उष्णतेने जीवनसत्वचा नाश होतो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सुद्धा ह्याचा नाश होतो. म्हणून हे अंबर कलरच्या बाटलीत किंवा ब्राऊन कलरच्या बाटलीमध्ये भरलं जातं. आता जीवनसत्व अ ची आपल्याला काय बघायचे, कार्य किंवा त्यांचे फंक्शन्स काय आहेत आपल्याला पाहायचे. कुणाला सांगता येईल का विटॅमिन ए चे फंक्शन्स काय? कुणाला काय माहितीये? डोळ्यांचं कार्य. हा, तर डोळ्यांचं कार्यामध्ये काय काय येणार? अं मंद प्रकाशात दिसू शकतं, दिसण्याचे ते. बरं, अजून? तुम्हाला माहितीये की रातांधळेपणा किंवा कलर ब्लाइंडनेस निरोगी कशामुळे येतो? राहण्यासाठी हा. निरोगी राहण्यासाठी जीवनसत्वची गरज असते, डोळे निरोगी राहण्यासाठी. हम्म. तर बऱ्याच अंशी रातांधळेपणा ज्याला असतो, रातांधळेपणा म्हणजे त्यांना रात्रीच्या अंधारामध्ये थोडं सुद्धा दिसत नाही, त्याला आपण काय म्हणतो, रातांधळेपणा म्हणतो. तर मग रातांधळेपणा हा विटॅमिन ए डेफिशियन्सी असेल किंवा कलर ब्लाइंडनेस, तर त्याच्यामध्ये पण काय होतं की आपल्याला काही कलरचा ब्लाइंडनेस असतो लोकांच्या मध्ये. तर दिसण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतं की जीवनसत्व अ चा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. कारण काय आहे की हा जो काही रेटिनॉल हा घटक आहे, तो आता बघा तुम्ही, तुम्हाला ना म्हणजे तुमचा कॅमेरा, तुम्ही आता हे सगळे मोबाईल वगैरे घेता मेगापिक्सेलचे, पण ह्याच्या कितीतरी 500 मेगापिक्सेलचा आपला डोळा काम करतो. इतकं त्याच्यामध्ये काय असतं, हे असतं. आणि त्याच्यामध्ये रोडॉप्सिन नावाचे काय असतात, हे असतात. हा रोडॉप्सिन नावाचा जो भाग आहे आपल्या डोळ्यातला, तो काय करतो, रंगद्रव्य म्हणजे बाहेरचा तर ह्याला पिवळा रंग आहे, किंवा त्या भिंतीला पांढरा रंग आहे, किंवा तुमच्या स्किनचा कलर गोरा आहे, तुमच्या स्किनचा कलर सावळा आहे, गव्हाळ आहे. हा आपण कलर डिफरन्स कशाने बघतो, तर आपल्या ज्या डोळ्यामध्ये रोडॉप्सिन नावाचे जे काही घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्यावरती त्याचे रंगकणाची समजण्याची किंवा याची काय होते, ते समजून घेत, त्याच्याद्वारे आपल्याला सेन्सेस होतात की त्या रोडॉप्सिन की आपल्याला हा कुठला कलर आहे किंवा कुठला भाग आहे.
मग तो हा रेटिनॉल त्या रोडॉप्सिनला मदत करतो किंवा विटॅमिन अ मुळे हे शक्य होतं त्या रोडॉप्सिनला कलर ठरवण्यासाठी. मग आपण मंद प्रकाश, आता म्हणजे पूर्ण अंधार असं म्हणता येत नाही, थोडासा मंद प्रकाश आहे. मग आपले डोळे तो तुम्ही बघा एकदम अंधारात जातो, तुम्हाला डोळ्याला थोडा सावरायला वेळ लागतो. पण थोड्या वेळानंतर तुम्ही त्या अंधाराला सरावता आणि तुम्हाला दिसायला लागतं का? तर हा जो काही रोडॉप्सिन आहे किंवा हा जो आहे तो काय करतो की विघटित होतो. आणि त्यामुळे काय होतं की ऑप्सिन आणि ट्रान्सटोरिटिन ह्या स्वरूपामध्ये काय होतं की प्रथिने, थोडक्यात लक्षात ठेवा, त्या प्रथिनांचं नाव नाही लक्षात ठेवलं तरी त्यामुळं काय होतं की ह्यांच्यावरती काय होतं की प्रथिने रिलीज होतात. आणि ते प्रथिने काय करतात, आपल्याला अंधारात दिसण्यासाठी मदत करतात. पण हे सगळे प्रथिने निर्माण करायचं पण काम कोण करतं, तर ते रोडॉप्सिन नावाचा भाग करतो. हम्म नंतर हे रोडॉप्सिन जे काय आहे, तर ते आपण म्हणजे बघितलं की रोडॉप्सिनला काम करण्यासाठी विटॅमिन ए काय करतं, सगळ्यात जास्त मदत करतं. म्हणजे थोडक्यामध्ये अंधार म्हणजे किंवा अंधुक प्रदेशात दिसण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलर फंक्शन किंवा जे काही आहे बाहेरचं दिसणाऱ्या वस्तू, त्याचा कलर काय आहे, त्याचा रंग काय आहे, त्याचा टेक्स्चर काय आहे, त्याचं दिसणं कसं आहे, तर ह्या गोष्टींच्या वरती आपल्याला काय करू शकतं, त्या रोडॉप्सिनद्वारे आपल्याला कळतं. आणि त्या रोडॉप्सिनचं काम चांगलं ठेवायचं काम जीवनसत्व अ करत असतं. तर दुसरं म्हणजे डोळ्याचं स्वास्थ्य राखणे. आता बघा डोळ्याचे जे काही विकार आहेत, मग त्यात रातंधळेपणा आला, कलर ब्लाइंडनेस आला, नंतर डोळे आपले काय असतात की पाणीदार असतात. पाणीदार म्हणजे काही पण डोळ्यात गेलं की चटकन पाणी येतं, की ते पाणी येतं काय येतं, तर ते वाहून बाहेर पडावी ती फॉरेन बॉडी, म्हणून ऍक्च्युली डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण ते डोळ्याला इजा करू नये, लुब्रिकेशन असलं की ती बॉडी पाण्याद्वारे बाहेर पडायची शक्यता असते. तर सतत डोळे ओलसर ठेवणे किंवा चमकदार ठेवणे, तर अश्रुपिंडामध्ये जे आपलं अश्रुग्रंथी आहे डोळ्याच्या ह्या बाजूला, इथे असतात अश्रुग्रंथी, तर त्याचं ओपनिंग इथं आतल्या बाजूला असतं. तर त्या अश्रुग्रंथीमध्ये अश्रू निर्माण करण्याचं कार्य सुद्धा विटॅमिन अ करतं. कारण जर ते अश्रू नसतील तर आपले डोळे काय राहणार नाहीत, ओलावा राहणार नाही, ड्रायनेस निर्माण होईल. ड्रायनेस बघा बऱ्याच जणांना अलर्जिक कंजक्टायव्हिटीस असतो, त्या अलर्जिक कंजक्टायव्हिटीस मध्ये त्यांचे डोळे कोरडे पडतात उन्हाळ्यामध्ये काही ठराविक सीझनला, आणि त्यांचे डोळे लाल 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 व्हायला लागतात. इतर सीझनला पण थोड्या प्रमाणात लाल असतात, पण उन्हाळ्यामध्ये अजून ड्राय वेदर असल्यामुळे अजून कोरडे पडतात. आणि ते जर सॉफ्ट किंवा त्याचं लुब्रिकेशन ठेवायचं काम कोण करतं, तर अश्रुग्रंथी करतात. तर त्यातलं अश्रू निर्माण करायचं काम पण कोण करतं, विटॅमिन अ अश्रू बनवण्याला मदत करतं. नंतर त्वचा, आपली जी काही स्किन आहे तिचं आणि आपल्या दातांचं संरक्षण किंवा स्वास्थ्य राखणे पण काय होतं, जीवनसत्व अ मुळे शक्य होतं. म्हणजे बघा आता तुम्ही बघा, आपली जी काही त्वचा आहे तिचं मुलायम सतेज राहण्यासाठी, किंवा बाबा आतला जो आपला आता ही वरची त्वचा झाली, आणि आतील पण त्वचा असते, की आपले जे नाकाच्या आतला भाग आहे त्याला आपण म्युकोजा म्हणतो. श्वसन नलिकेच्या आतल्या भागाला पण आपण म्युकोजा, म्हणजे जे काही आतड्यातल्या आतल्या थेअरला पण आपण म्युकोजा म्हणतो. तर सगळा जो कोण इंटरनल जी अवयवांची पण स्किन आहे, की मग ते अन्ननलिका आली, श्वासनलिका आली, आमाशय आलं, लहान आतडं आलं, मोठं आतडं आलं, यकृत आलं, मूत्रपिंड आलं, तर ह्या सगळ्यावरती जे काही आच्छादक आवरण आहे, त्याचं आच्छादक आवरण जी काही स्किन आहे तिचं रिपेरेशन किंवा तिचं बिल्डिंग किंवा तिचं स्वास्थ्य राखण्याचं काम पण कोण करतं, विटॅमिन अ किंवा जीवनसत्व अ करतं. त्याच्या अभावी काय होतं की प्रामुख्याने श्वसन ग्रंथी किंवा लाळ ग्रंथी, लैंगिक ज्या काही एंडोक्राईन ग्लॅंड्स आहेत आपल्या लैंगिक सेक्शुअल ह्यासाठी लागणाऱ्या, तर त्या सगळ्यावरती पण काय होतो, परिणाम होतो. आणि त्वचा काय होते आपली कोरडी पडते. मग हिरड्यांचं, आपल्या ज्या काही दात आणि हिरड्या आहेत त्यांचं आरोग्य राखण्यासाठी पण काय होतं की अ ची आवश्यकता असते. जर विटॅमिन अ नसेल तर दाताच्या वरती जे सगळ्यात कठीण कवर असतं, इनॅमल म्हणतो आपण त्याला, ते नष्ट होतं आणि दात काय होतात, कमकुवत होतात. त्यामुळे ते इनॅमल बनवण्यासाठी किंवा इनॅमल टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला काय असतं की विटॅमिन अ ची खूप जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता असते. आता अजून चौथं काय, रोगप्रतिकारक शक्ती आपण सगळीकडेच म्हणतो तसं ते
प्रतिकारक शक्ती वाढवतं, पेशी आणि हाडांची वाढ यासाठी गरज असते. पचनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुद्धा काय करतं, विटॅमिन अ मदत करतं. आता हे झालं. आता दैनंदिन आवश्यकता किती आहे? लक्षात घ्या. दैनंदिन आवश्यकता किती आहे बाबा विटॅमिनची? तर 0 ते 6 महिने तर आईच्या सांगावर पितात, त्याच्यामुळे आपण त्याचं काही लिहिणार नाही. परंतु 6 ते 12 महिन्याच्या बाळामध्ये 350 मायक्रोग्राम म्हणजे 1 वर्षापर्यंत आपल्याला किती जी रेटिनॉल लागतं. आता रेटिनॉल मध्येच मी तुम्हाला सांगितलं की कॅरोटीन नावाचं द्रव्य असतं आणि त्यात पण बीटा, अल्फा आणि गॅमा त्याचे प्रकार असतात, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. त्यातलं बीटा कॅरोटीन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते जास्त प्रमाणात लागतं, लक्षात ठेवा. तर लहान मुलांच्या मध्ये जर रेटिनॉलचं प्रमाण घ्यायचं घेतलं 6 ते 12 महिन्यामध्ये 350 मायक्रोग्रॅम लागतं आणि बीटा कॅरोटीन मात्र 2800 मिलीग्रॅम लागतं, सॉरी मायक्रोग्रॅम लागतं, मिलीग्रॅम नाही, सॉरी मायक्रोग्रॅम. 2800 मायक्रोग्रॅम. मायक्रो मायक्रो म्हणजे मिलीग्रॅमच्या पण कमी, त्याला आपण मायक्रोग्रॅम म्हणतो. आधी किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम आणि मायक्रोग्रॅम, मायक्रो मायक्रो मध्ये लागतं, ते पण लागतं. तर 6 ते 12 महिन्यामध्ये 350 ग्रॅम मायक्रोग्रॅम लागतं आणि बीटा कॅरोटीन मात्र 2800 मायक्रोग्रॅम लागतं 6 ते 12 महिन्यामध्ये. आता साधारणतः 1 ते 3 वर्षांमध्ये आपल्याला 400 मायक्रोग्रॅम रेटिनॉल लागतं आणि बीटा कॅरोटीन 3200 मायक्रोग्रॅम लागतं 1 वर्षापासून ते 4 वर्षापर्यंत. आणि आता पुढे 4 ते 18 वर्षापर्यंत लिहून घ्या. 4 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत आपल्याला 600 मायक्रोग्रॅम रेटिनॉल लागतं आणि 4800 मायक्रोग्रॅम बीटा कॅरोटीन लागतं. 6 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत 600 मायक्रोग्रॅम आपल्याला रेटिनॉल लागतं आणि 48 मायक्रोग्रॅम आपल्याला बीटा कॅरोटीन लागतं. आता प्रौढ स्त्री आणि प्रौढ पुरुषामध्ये पण नंतर 40-30 मध्ये पण तेवढीच आवश्यकता असते, 600 आणि 4800. नंतर गरोदर स्त्रीमध्ये मात्र सगळ्यात जास्त लागतं, 800 मायक्रोग्रॅम रेटिनॉल लागतं. ज्या प्रेग्नंट माता आहेत किंवा ज्या गर्भिणी आहेत त्यांना काय लागतं, 800 मायक्रोग्रॅम रेटिनॉल लागतं आणि 6400 6400 मायक्रोग्रॅम बीटा कॅरोटीन लागतं गर्भिणी मातेला. आणि ज्या काही ब्रेस्टफीड करतायत, ज्या काही स्तनदा माता आहेत त्यांना 950 मायक्रोग्रॅम रेटिनॉल लागतं आणि 7600 मायक्रोग्रॅम बीटा कॅरोटीन लागतं. म्हणजे सगळ्यात जास्त गरज ही ब्रेस्टफिडिंगच्या वेळेस असते. त्यामुळे बऱ्यापैकी डॉक्टर बायकांना सप्लिमेंटरी मल्टीव्हिटॅमिन्स देतात. सगळी गरज काही अन्नातनं भरून निघू शकत नाही. नंतर आता प्रत्यक्ष जीवनसत्व मिळणारी काही घटक कोणते आपल्याला पाहायचे, कशा कशातून मिळतं, तर प्रामुख्याने अंडी, मासे, माशाचे तेल, शेळीचे यकृत, दूध यामध्ये जीवनसत्व असते. नंतर हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या नारंगी रंगाच्या भाज्या, फळे यातून काय होतं की कॅरोटीन आपल्याला काय होतं, खूप प्रमाणामध्ये मिळतं. आता हे आपण बघितलं. आता म्हणजे ह्याच्यामध्ये मग बरंच आलं, पपई आली, लाल टोमॅटो आले, संत्री आला, आंबा आला, गाजर आला, माठ आला, कोथिंबीर आली, चंदन बटवा आला, मुळ्याची पाने आली, विड्याचे पान म्हणजे आपण जे पान खातो जेवल्यानंतर अन्न पचण्यासाठी त्या पानातून पण मिळतं. त्याच्यानंतर आळूची पानं आली, तुपातून आलं, संपूर्ण दूध पावडर मधून आलं, म्हशीच्या दुधातून, लोण्यातून, अंड्यातून, खव्यातून. नंतर ढोबळी मिरची, मसूर, शेवग्याच्या शेंगा सगळ्यामध्ये काय असतं, कॅरोटीन जास्त प्रमाणात असतं. हम्म सगळ्यात जास्त आपल्याला ते सोयाबीन मध्ये, मुळ्याच्या पानांमध्ये, शेवग्याच्या पानांमध्ये आणि सगळ्यात जास्त आळूच्या पानांमध्ये 12,000 मायक्रोग्रॅम असतं. आळूच्या पानांमध्ये किती असतं, 12,000. गाजरामध्ये पण 1890 मायक्रोग्रॅम असतं. जर्दाळूमध्ये आपण जे जर्दाळू खातो त्याच्यामध्ये 2160 असतं. पपईमध्ये 666 मायक्रोग्रॅम असतं.
हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला कशामध्ये दिसतं, तर ते 12,000 म्हणजे आळूची पानं जी आपण खातो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन ए असतं. हम्म त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्या, जीवनसत्व जर अ चा अभाव झाला तर पुरेशा प्रमाणात नाही मिळालं तर कुठले कुठले आजार आपल्याला दिसतात. तर मग डोळे आणि त्वचा ह्याच्याशी संबंधित बरेच आजार आपल्याला दिसतात. त्यातला पहिला आजार म्हणजे रातांधळेपणा. तर ह्याच्यामध्ये काय होते की रात्रीची नजर आपली काय होते, अ विटॅमिन जर डेफिशियन्सी असेल तर आपली रात्रीची नजर काय होते, एकदम अंधुक होते. हम्म त्यालाच आपण काय म्हणतो, रातांधळेपणा असं म्हणतो. डोळ्यामध्ये काय असतात की रॉड्स आणि कोन म्हणजे मगाशी तुम्हाला रॉड्स सांगितले होते, रोड्स म्हणून. नंतर दुसरे एक असतात कोनस. अशा दोन प्रकारच्या काय असतात, पेशी असतात. मग रॉड्स जे पेशी आहेत त्याच्यामुळे आपल्याला अंधुक किंवा मंद प्रकाशात पण दिसतं. परंतु कोनस पेशी काय करतात, नॉर्मल बघण्यास मदत करतात. मग रॉड्सच्या पेशींचं प्रथिनासोबत जर मिक्सअप झालं तर त्याचं काय तयार होतं, रोडॉप्सिन तयार होतं. आणि हे जे काही रोडॉप्सिन बनण्याची प्रक्रिया आहे प्रथिनाबरोबर मिक्सअप होऊन, त्यासाठी आपल्याला काय लागतं, जीवनसत्व अ लागतं. आणि जर हे जीवनसत्व अ नसेल तर ते रोडॉप्सिन आपलं तयार होऊ शकत नाही, त्या पेशींपासून ते प्रथिनांबरोबर मिक्स होऊन. आणि मग काय होतं की व्यक्तीला अंधारात विटॅमिन हे ही कॉम्बिनेशन किंवा हे केमिकल कंपोजिशन रोडॉप्सिन तयार व्हायला मदत करतं प्रथिनांबरोबर संयोग पावण्यासाठी. जर तेच नसेल तर आपल्याला त्यामुळे अंधारामध्ये काय होत नाही, दिसत नाही नुसतं. नंतर सेकंड आजार आहे झिरोप्थॅल्मिया. झिरोप्थॅल्मिया. हं आता हे मी म्हणताना झिरोप्थॅल्मिया म्हणते, पण ते प ला थ जोडलेलं आहे. झेरॉक्स मधलं झेरॉ, नंतर प ला थ जोडायचंय आणि मग थ ला एक काना देऊन थाल्मिया. आलं का लक्षात तुम्हाला? परत झिरोप्थॅल्मिया म्हणजे काय की डोळ्यातील जे काही अश्रुग्रंथी किंवा अश्रुपिंड आहेत तर त्याचं कार्य योग्य प्रमाणात होण्याचं किंवा त्याचे स्त्राव योग्य प्रमाणात वाहण्यासाठी आपल्याला काय होते, किंवा डोळ्याचे आपले जे कॉर्निया आहे त्याला लुब्रिकेट करण्यासाठी, डोळ्याची आग होणे, डोळ्यात लुब्रिकेशन राहावं, डोळ्यामध्ये धूर धूळ जाऊ नये. आता धूर धूळ जाण्यासाठी पापण्या मदत करतात आपल्याला ऍक्च्युली. परंतु बाकीच्या गोष्टींसाठी, डोळा ड्राय न होण्यासाठी आपल्याला काय करतं, विटॅमिन ए मदत करतं. नाही तर आपल्याला विटॅमिन ए जर डेफिशियन्सी झाली तर आपल्याला काय होतं, झिरोप्थॅल्मिया म्हणजे डोळे खूप प्रमाणात कोरडे होणे, मग सारखे चोळावे वाटणे, लाल होणे, सगळीकडनं असं चुनचुन चुनचुन होणे, इरिटेशन होणे, हा भाग आपल्याला जास्त जाणवायला लागतो. नंतर जो विटॅमिन ए जर कमी असेल तर डोळ्याच्या डोळ्याच्या आच्छादक आवरणामध्ये काय होतं की किती नाही म्हटलं तरी आच्छादक आवरणावरती परिणाम होऊन दृष्टी भागामध्ये पण काय होतात, बरेच दोष निर्माण होतात. आपण प्रखर प्रकाशाकडे पण विदाउट विटॅमिन ए बघू शकत नाही. डोळे आणि पापण्यांच्या वर पण विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळं सूज येते. आता विटॅमिन ए डेफिशियन्सी कशी ओळखायची, त्याचं काहीतरी साईन असेल ना, चिन्ह असेल. आता हे तर दिसतातच. तसंच काय असतं की आपण पायाकडे डोळे केले आणि हा डोळ्याचा भाग वर केला, असं पायाकडे डोळे करून, तर आपल्याला डोळ्याच्या ह्या कॉर्नियावरती वरच्या बाजूला ब्लॅक ब्लॅक स्पॉट दिसतात, डोळ्याच्या आतल्या बाजूला कॉर्नियावरती. तर त्यांना आपण बिटॉट स्पॉट्स म्हणतो. ते जर बिटॉट स्पॉट्स असतील तर त्रिकोणी रंगाचे असे ठिपके दिसतात, वेगवेगळ्या रंगाचे, काळ्याच असतात ते साधारणतः. तर त्याच्यावरून कळतं की आपल्याला विटॅमिन ए डेफिशियन्सी आहे, कारण ती सुरुवात असते. आणि मग नंतर बाकीच्या ह्या खूप डिफिशियन्सी झाली तर मग हे रातांधळेपणा, झेरॉप्थेल्मिया ही गोष्टी दिसू लागतात. हम्म आता हे आपण बघितलं. आता अजून काय बघू शकतो, तर वाढीच्या काळामध्ये जेव्हा आपली ऍडल्टंट पिरियड मध्ये वाढ जास्त होत असते मुलांची, त्यावेळेस जर विटॅमिन ए नाही मिळालं तर झाडांची आपली जी हाडं आहेत त्यांची वाढ थांबते. नंतर रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी होते. हृदय, फुफ्फुस, गर्भाशय, श्वसन मार्ग, नाक, तोंड येथील आतडे यांच्यातील त्वचा काय होते, किंवा येथील पेशी, त्वचेच्या ज्या अंतर्गत पेशी आहेत त्या त्वचाचा तो थर आहे म्युकोसा, तो कमकुवत होतो. नंतर दातामध्ये पण विकृती निर्माण होतात, इनॅमलचं आवरण कमी होते, हिरड्या कमी व्हायला लागतात, खराब व्हायला लागतात, दात पिवळे व्हायला लागतात. नंतर
त्वचेवरती पण परिणाम होतो. त्वचा, आपल्या शरीराची त्वचा एकदम कोरडी पडते, त्वचेचा रंग बदलतो, त्वचा खरखरीत होते, बारीक पुरळ यायला लागतात आणि बेडकाप्रमाणे त्वचा दिसते आपली. त्याला आपण काय म्हणतो, फ्रेनोडर्मा, असं आपल्याला त्याची स्किन दिसायला लागते. नंतर जीवनसत्व अभावी मूत्रमार्गावरती पण खूप सगळ्यात जास्त वाईट परिणाम होतो. मूत्रनलिकेत मूत्रखळा निर्माण व्हायची शक्यता वाढते, विटॅमिन ए नसेल तर, आणि त्याच्यामुळे लघवी तटू शकते. नंतर समजा हे आपण काय बघितलं की जीवनसत्व जर कमी प्रमाणात असेल तर त्याच्या अभावानुसारचे जे काही प्रकार आहेत ते आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, कोणाला सांगता येईल? पहिला आजार कोणाला सांगता येईल? रातआंधळेपणा. नंतर झिरोप्थॅल्मिया. नंतर वाढीच्या काळात मुलांना नाही मिळालं तर हाडांची वाढ खुंटते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, यकृत, त्वचा, हृदय या सगळ्या अंतर्गत आतडे, श्वसन नलिका, मूत्रपिंड या सगळ्यांच्या आतल्या अंतर्गत आवरणाचं काय होतं की त्याचं काम कमी होतं किंवा त्याचा थर कमकुवत होतो. त्याच्यानंतर दातात काय विकृती निर्माण होतात, इनॅमल खराब होतं, हिरड्यांचं स्वास्थ्य चुकतं किंवा त्या हिरड्या सुजायला लागतात. नंतर त्वचेवरती काय, त्वचा कोरडी पडते आणि बडीकाच्या त्वचेसारखी राठ होते. नंतर मूत्रमार्गावरती पण वाईट परिणाम होतो आणि मूत्रनलिकेमध्ये मूत्रखडा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. हे कमी प्रमाणात असतात. आधिक्य असेल तर विटॅमिन ए जर समजा जास्त प्रमाणात तुम्ही टॅबलेट्स घेतल्या किंवा तुम्ही फळं खूप खाल्ली बीटा कॅरोटीनची किंवा कॅरोटीनची, तर तुम्हाला आधिक्य पण जाणवतं. पण आधिक्याचा अभ्यास केला तर त्याच्यात काय लक्षात आलं की अं, कोरडेपणा तर जसं आहे तसा गुदद्वारांचे आजार होतात किंवा गुदद्वाराचे आजार म्हणजे त्याच्यामध्ये फिशस डेव्हलप होणे, त्याच्यानंतर केस गळणे, अशक्तपणा येणे, थकवा येणे, नंतर अस्थिभंग होणे किंवा हाडांची लवकर तुटायला लागतात हाडं विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे. नंतर स्त्रियांना मासिक पाळीमध्ये स्त्राव पण काय व्हायतो, कमी व्हायला लागतो. यासारखे परिणाम काय होतात, जीवनसत्वच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला दिसतात. तर आता आपण आज काय पाहिलं, जीवनसत्व पाहिलं. जीवनसत्व मध्ये आपण काय पाहिलं, तर त्याचे गुणधर्म पाहिले, त्याची कार्य पाहिली, त्याची किती गरज आहे हे पाहिली. नंतर बीटा कॅरोटीन आणि रेटिनॉल मध्ये काय फरक आहे तो पाहिला. रातआंधळेपणा पाहिला. त्याच्यानंतर जेरोप्थेल्मिया पाहिला. मुलांचे परत त्यामध्ये हाडांची वाढ न होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, दातात विकृती निर्माण होणे, नंतर त्वचेवरती परिणाम होणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करतात, विटॅमिन अ च्या डिफिशियन्सी होतात. आणि जास्त प्रमाणात आधिक्य झालं तर काय होतं, शक्यतो तर पहिल्यांदा ते मूत्रविसर्जनामध्ये, मलविसर्जनामध्ये बाहेर टाकलं जातं. परंतु तुम्ही खूपच अति प्रमाणात जर घेताय तर अशा वेळेस मात्र की अशक्तपणा येतो, केस गळतात, थकवा जाणवतो, किंवा आपल्याला हाडांमध्ये वेदना जाणवायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीचं पण थोडंसं स्त्राव कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय दिसतात की जीवनसत्व अ च्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, दिसून येतात. हे कुणाला कळलंय का, काय अडचण आहे का ह्याच्यामध्ये? मॅडम, हम्म. ते जे तुम्ही ते मायक्रोग्राम याचं जे असतं ना, मायक्रोग्राम हे कसं मोजायचं असतं? मायक्रोग्रॅम आपण मोजायचं नाही मॅडम. हम्म. मायक्रोग्रॅम मोजायला अगदी हे आहे आपण, म्हणजे अगदी सोन्याचे काटे सुद्धा मायक्रोग्रॅम नाहीत मोजू शकत, ते मिलीग्रॅम मध्ये असतात. बर. मायक्रोग्रॅमला ते म्हणजे आपण इथं इथं मोजू शकत नाही. पण आपण साधारणतः लक्षात घ्यायचं की आपण बाबा 100 ग्रॅम खाद्यपदार्थ, मी तुम्हाला जे काही डोस सांगितले की 12,000 जे मायक्रोग्रॅम आहे हे यांनी मोजलेलं आहे. ते ऑलरेडी 100 ग्रॅम आळूच्या वड्या जर घेतल्या आपण तर त्याच्यामध्ये 12,000 मायक्रोग्रॅम असतं. किंवा शेवग्याची पानं घेतली तर त्यात 6,780 मायक्रोग्रॅम असतं. आपण जे खायचं पान खातो त्याच्यामध्ये 5,760 ग्रॅम असतं. त्याच्यानंतर पालकमध्ये 5,580 ग्रॅम असतं. त्याच्यानंतर गाजरामध्ये 1,890 ग्रॅम असतं. तर
90 मायक्रोग्रॅम असतं. तर हे आपण लक्षात ठेवायचं. अंदाजे तुम्ही थोडंसं 100 ग्रॅम तर पिताच ना. आळूच्या वड्या खाता तुम्ही, शेवग्याची पानं भाजी भाजी खातात, विड्याची पानं खाल्ली जातात, पालक खाल्ला जातो. नंतर दूध तर वापरतात 600 आहे. तुपामध्ये तर गाईचं तूप असेल तर 600 आहे. म्हशीचं तूप वापरलं तर आपण 270 मायक्रोग्रॅमच असतं. तर हे त्यांनी मोजलेलं आहे. त्यांच्याकडे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, आपल्याकडे काही मायक्रोग्राम मोजायचं इन्स्ट्रुमेंट नसतं साधारणतः. तर आपण अंदाजे शेवग्याच्या शेंगामध्ये 100, तर आपण जे काही डेली भाज्या खातो त्याच्यामध्ये काहीतरी 50-100 असतंच ते. तर आपल्याला ते 600 मायक्रोग्रॅम पर्यंत आपल्याला न्यायचंय. तर मग त्यानुसार आपण मग थोडंसं गाजर खाणं किंवा आंबा खाणं, सॅलेड खाणं, टोमॅटो खाणं, हे सगळं आपल्याला काय करायचं, वाढवायचं. कारण टोमॅटोमध्ये पण 300 पावन आहेत. तुम्ही टोमॅटो आणि पपई एका दिवसात खाल्लं तरी पपईमध्ये 600 आणि टोमॅटो 300, 900 मायक्रोग्राम ऑलरेडी मिळून जातं तुम्हाला. आलं का लक्षात तुम्हाला? कारण हा. किती काही केलं तरी थोड्या का प्रमाणात होईना, प्रत्येकामध्ये 50, 100, 200 कमी जास्त प्रमाणात, आणि जास्त प्रमाणात असलेल्याचेच इथं आपल्याला उदाहरणं दिलीत. कमी प्रमाणात असलेल्या गोष्टींची उदाहरणं आपल्याला दिलेलीच नाहीत, की महत्वाचे त्याचे ओरिजिनल सोर्सेस काय, ज्यांना डिफिशियन्सी आहे त्यांना आपण ते सोर्सेस जास्त वापरायला सांगणार. तर त्याचा भाग घेऊन आपल्याला काय केलेलं असतं, इथं सांगितलेलं असतं. आता उन्हाळा चालू होतोय, आंबा मिळेल तुम्हाला, कैरी मिळेल, गाजर मिळेल, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. कोथिंबिरीमध्ये आहे. सगळ्या पालेभाज्यामध्ये पालक, मुळ्याची पाने, कोथिंबीर, शेवग्याची पाने, चंदन, बटवा आणि माठ, ह्या 5-6 पालेभाज्यांमध्ये ते आढळतं. डाळीमध्ये तूर आणि मसूरमध्ये, सोयाबीन, हरभरा, तृणधान्यामध्ये, लाल भोपळा, कांद्याची पात, ढोपळी मिरची आणि शेवग्याच्या शेंगामध्ये आहे. तुपामध्ये आढळतं. अंड्यांमध्ये 420 मायक्रोग्राम मध्ये आहे. खव्यामध्ये 149. मग हा चार्ट पाठवते तुम्हाला. म्हणजे तुमच्या त्यातले 4-5च उदाहरणं लक्षात ठेवा. सगळं काही लक्षात ठेवू शक्य नाहीये. जेवढी 4-5 महत्वाची उदाहरणं आहेत तेवढी आपण काय करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. हे महत्वाचा पार्ट आहे बरं का. याच्यावरती बरंच काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. आज जरा मला गडबड आहे, तर मी थोडंसं आपल्याला अजून एक 10-15 मिनिटं राहिली, तर मी उद्या एक्स्ट्रा घेते ह्याच्याऐवजी. हम्म. हम्म. का की जीवनसत्व मॅडम, घ्यायचंय थोडं. छोटासा हा, प्रश्न विचारू का? एक छोटासा प्रश्न, तुमचा की आवाज येत आता नाहीये मॅडम. येतोय का आता? काय म्हणलात मॅडम? हा, मला एक प्रश्न विचारायचा अजून एक. तो हा. म्हणजे आता हे जे आता आळूची पानं, ते बारा हम्म. हजार मायक्रोग्रॅम आहेत त्याच्यामध्ये, 100 ग्रॅम. हम्म. आता ते संस्कारित करून खाल्लेल्या पदार्थ म्हणजे खाण्यामध्ये खाल्ला संस्कारित की करून. हा, संस्कारित करून खावा की. ऑलरेडी हे फॅट सोल्युबल आहेत विटॅमिन्स. खूप हम्म. उष्णता, अति उष्णता दिली तर ते नष्ट होतात. कुठलीही विटॅमिन्स तुम्ही खूप, म्हणून तुम्हाला शिजवून म्हणून, किंवा तुम्ही भाज्या धुताना धुवून म्हणजे मोळायला सांगतात आपलं, की मोळल्यानंतर धुवायच्या नाहीत, तर धुवून मोळायच्या. म्हणजे तुम्ही जर त्या चिरल्या आणि मग धुवायला घेतल्या तर त्याच्यातले विटॅमिन्स नष्ट होतात. खूप अति प्रमाणात त्याला शिजवल्या तरी पण त्याच्यातले विटॅमिन, अति प्रमाणात नाही शिजवायचं तुम्ही, थोड्या प्रमाणात शिजवा. म्हणजे त्याला हम्म. झाकण झाकून, मग झाकण झाकलं की भाज्या लवकर शिजतात. तुम्ही झाकण उघडं ठेवलं तर काय होतं, भाज्या शिजायला वेळ लागतो आणि त्याच्या वाफेबरोबर ती त्याचे खूप, मग शिजायला वेळ लागला की आपण अजून त्याला अति प्रमाणात शिजवतात. तुम्ही गाजराचा हलवा करता, आता तो खूप प्रमाणात शिजवला जातो, त्यात काय विटॅमिन ए राहणार आहे? नाही. फार म्हणजे हम्म. राहणार थोड्याफार प्रमाणात, पण जेवढं त्याच्यामध्ये आहे त्याच्यातलं थोडंफार प्रमाणात नष्ट होणारच. मग अशा वेळेस तुम्ही मग गाजराची कोशिंबीर करा, गाजर नुसतं कच्चं खावा सॅलेड टाईप, किंवा मग अगदी नुसतं गाजर खिसून थोडंसं तुपामध्ये फ्राय करून त्याला त्यात लिंबू, मीठ, साखर असं सॅलेड टाईप खावा. हलवा तुम्हाला अगदीच खायचं तर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी तुपामध्ये भाजून, फार शिजवू नका, फार दूध किंवा फार साखर घालून. तर तेवढंच दूध न घालता नुसतं साय घालून, थोडीशी साखर घालून, कारण दूध आटवायला वेळ लागतो, साखरेचा पाक आटवायला वेळ लागतो. तर थोडीशी साय घालून त्याच्यामध्ये साखर घालून तुम्ही पटकन ते जास्त न शिजवता वापरू शकता. आलं का लक्षात मला काय म्हणायचं ते? किंवा शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवा. म्हणजे आता गाजरातलं सगळं पाणी आटायसाठी आपण ते ओपन करतो, तो कोरडा होण्यासाठी. ठीक आहे, कधीतरी टेस्ट म्हणून मग थोडाफार खाऊ शकतो आपण, नाही त्यात राहणार नाही असं नाही विटॅमिन्स, पण जेवढ्या प्रमाणात थोडे नष्ट होणारच, सगळे नाही नष्ट होणार. पण विटॅमिन एचं जे काय आता 1890 ग्रॅम असतील तर ते
1000 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम म्हणजे 500 मायक्रोग्रॅम असेच राहतील. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी राहतील थोड्याफार प्रमाणात. सगळे नाहीत नष्ट होणार, पण कमी प्रमाणात राहणार. हम्म. आता हे सगळं आपण त्याला रेटिनॉल म्हणतात हे लक्षात ठेवा. कधी कधी काय करतात, जीवनसत्व अ असं नाव देत नाहीत, कधी कधी रेटिनॉल लिहितात, कधी कधी कॅरोटीन लिहितात. आता रेटिनॉल मध्येच कॅरोटीन नावाचं द्रव्य आढळतं आणि ते 3 प्रकारचं आहे, तुम्हाला मी सांगितलं, अल्फा बेटा आणि गॅमा कॅरोटीन. पण त्यातलं शक्यतो बीटा कॅरोटीन जास्त आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे बाकीचं पण गरजेचं आहे, पण बीटा कॅरोटीनची जास्त प्रमाणात आपल्याला गरज असते, हे लक्षात ठेवा तुम्हाला. आपलं जे शरीरातलं मेलॅनिन आहे, आपल्या त्वचेचा रंग मेलॅनिन, मेलॅनोसाइट जे आहेत ते मेलॅनिन तयार करतात. मेलॅनिन प्रोडक्शन जास्त असेल तर आपल्या त्वचेचा रंग सावळा असतो. मेलॅनिन प्रोडक्शन कमी प्रमाणात असेल तर आपल्या त्वचेचा रंग गोरा असतो. तर ते हा मेलॅनिन निर्माण करण्यासाठी पण बीटा कॅरोटीनची जास्त गरज असते, किंवा आपल्या त्वचेचा एक रंग पोत ठरवण्यासाठी. तर हे मेलॅनिन सिक्रेशन त्याच्यावरती अवलंबून असतं. इवन तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये पण काही, आपण आता हे पाक करायला ठेवतो, आवळ्याचे मोरावळा करायला ठेवतो की उष्णतेने, तर ते पण थोडंसं volatile मध्ये थोडं व्हिटॅमिन सी नष्ट होऊ शकतो मोरावळा करताना किंवा हे करताना. सगळं नष्ट नाही होणार, पण थोड्या प्रमाणात नष्ट होणार. त्याच्यावरती प्रोसिजर आल्या की जेवढं तुम्ही कच्चं खाल्ल्यानंतर तुम्हाला, आणि इव्हन तुम्ही गाजर मोडून लगच्या लगेच खाल्लं तर ते, हे तुम्ही ते मोडून ठेवलं तर त्याचं हवेची ऑक्सिडेशन होतं. तुम्ही फळं किंवा भाज्या मळून ठेवल्या की त्याचं एकदा ऑक्सिडेशन चालू होतं लगेचच. ऑक्सिडेशन चालू होतं म्हणजे हवेतील ऑक्सिजनचा त्यांच्याशी संयोग होतो आणि त्याच्यामधील प्रत्येक गोष्टी थोड्या 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 प्रमाणात नष्ट व्हायला लागतात. तर त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हाच पटपट तुम्ही काय करू शकता, त्याचं सॅलड करून किंवा त्याचं पटकन खिसून तुम्ही खाऊ शकता. खूप वेळ करून ठेवलंय, 8 तास, 10 तास, 12 तास, तसं नाही. 1-2 तासाचा फरक ठीक आहे, पण एकदा केल्यानंतर तुम्ही पटकन खाल्लं पाहिजे. तरी पण त्याचं ओपन न ठेवता ते झाकून ठेवलं पाहिजे, म्हणजे हवेचा संपर्क न येता, ऑक्सिडेशन न होता त्याचं त्याच्यातली पौष्टिक द्रव्यता किंवा पौष्टिक गोष्टी आपल्या काय होतील, जास्त प्रमाणात हे. आता हे ह्यातलं जे व्हिटॅमिन आहे त्याच्यामधले फक्त रातांदळेपणा आणि झिरोप्थॅल्मिया असं सुद्धा नोट्स येत आहेत बरं का. मग तुम्ही डायरेक्ट रातांदळेपणाला सुरुवात नाही करायची, तर तुम्हाला आधी सांगावं लागेल की बाबा विटॅमिन म्हणजे, आता तुम्ही लिहायचं की जीवनसत्व म्हणजे काय. मग जीवनसत्वामध्ये स्निग्ध त्याच्यामध्ये द्रव प्रकारे त्यांच्या द्रवीकरण किंवा त्याच्या जे द्रवीकरणावरून त्यांचे किंवा विरघळण्याच्या पद्धतीवरून त्याला 2 पदार्थात वर्गीकरण, म्हणजे स्निग्ध आणि वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल, किंवा स्निग्ध पदार्थातले सोल्युबल आणि पाण्यातील विरघळणारी. मग ती स्निग्ध पदार्थामध्ये अवकडे इकडे ब आणि सी लिहायचे. मग इकडं मग अ विटॅमिन डेफिशियन्सीनी किंवा रक्त विटॅमिन एलाच आपण काय म्हणतो, कॅरोटीन म्हणतो किंवा रेटिनॉल म्हणतो. रेटिनॉलच्याच मध्ये कॅरोटीन नावाचं द्रव्य असतं आणि त्याचा रंग ऑरेंज किंवा पिवळा असतो. तर त्याच्या डेफिशियन्सीने किंवा त्याच्या अभावाने आपल्याला अनेक आजार होतात. त्याच्यामध्ये रातांदळेपणा हा एक आजार आहे. मग रातांदळेपणा म्हणजे काय, की बाबा माझी तुम्हाला सांगावं लागेल की बाबा डोळ्यातील आपलं जे काही दृष्टीपटल आहे त्याच्यामध्ये काय असतात की रॉड्स आणि कोन्स 2 प्रकारच्या पेशी असतात. आणि रॉड्सच्या मध्ये जे काही आहे त्याच्यामुळे आपल्याला अंधुक मंद प्रकाश दिसतं. पण ते कसं दिसतं, तर रॉड्स मधील जे पेशी आहेत त्यातील ते पेशी काय करतात, प्रथिनांबरोबर विरघळतात किंवा मिक्सअप होतात आणि त्याचं रोडॉप्सिन नावाचं द्रव्य तयार होतं. आणि तो आपल्याला थोड्या अंधुक प्रकाशात पण दिसायला काय करतो, मदत करतो. मग तसंच इथं अ विटॅमिन त्याला काय करतं, ते रोडॉप्सिन नावाचं द्रव्य करायला मदत करतं. मग जर तुम्हाला जीवनसत्व अ चा अभाव झाला तर हे रोडॉप्सिन तयारच होणार नाही. रॉड्स मध्ये रोडॉप्सिन नावाचं द्रव्य तयार होणार नाही. रोडॉप्सिन नावाचं द्रव्य तयार नाही झालं तर तुम्हाला अंधुक प्रकाशात आपल्याला दिसणार नाही. तर त्यासाठी आपण त्यांना काय करू शकतो की डायरेक्ट आपण विटॅमिन एच्या गोळ्या देऊ शकतो सेंद्रिय केमिकलच्या लॅबमध्ये त्याला, किंवा आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या भाजीपाला किंवा ज्याच्यामध्ये विटॅमिन एचं प्रमाण जास्त आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की पालेभाज्यांमध्ये आळू, चंदन बटवा, माठ, पालक, हादग्याची म्हणजे हरभऱ्याच्या झाडाची पानं ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे, तर ही देऊ शकता पालेभाज्यामध्ये. फळभाज्यांमध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा गाजर, नंतर ढोबळी मिरची,
शेवग्याच्या शेंगा. तृणधान्यामध्ये किंवा डाळींमध्ये लिहू शकता की तूर, मसूर, हरभरा. सोयाबीन तृणधान्यामध्येच येईल. नंतर फळांमध्ये लिहू शकता की पपई. फळभाज्यांमध्ये टोमॅटो पण येईल. फळांमध्ये लिहू शकता की फळं असं लिहून टोमॅटो. आणि मग प्राणिज पदार्थामध्ये मग शेळीचं यकृत आलं किंवा संपूर्ण मिल्क पावडर आली, म्हशीचं दूध आलं, लोणी आलं, तूप आलं, गाईचं तूप, म्हशीचं तूप. गाईच्या तुपात जास्त असतं, म्हशीच्या तुपात कमी असतं. अंडी आली आणि खवा आला. हे सगळे प्राणिज पदार्थ आले. तर तुम्ही असं त्याच्यामध्ये लिहू शकता किंवा त्याच्या अभाव कमी करण्यासाठी आपण त्यांच्या आहारामध्ये ह्या गोष्टींचा समावेश करू शकतो. आणि जर नाही शक्य तर आपण त्याला डायरेक्ट व्हिटॅमिन ईच्या केमिकल कंपोजिशन मधल्या टॅबलेट सकाळी एक संध्याकाळी एक आपण खायला सांगू शकतो. असं आपल्याला लिहिता येईल त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? हो हम्म. मॅडम, आलं. अजून ह्याच्यात काय अडचण आहे का? नाही आता. नाही. आता उद्या आपल्याला काय करायचंय की ह्याच्या पुढचं जीवनसत्व ड घ्यायचंय. जीवनसत्व ड आणि ई उद्या दोन्ही संपू आपण. टोकोफेरॉल आणि जीवनसत्व ड दोन्ही आपण उद्या संपवायचा प्रयत्न करू. हा. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये हो, मग जीवनसत्व करू. हम्म. चालेल. एंड करते चालतंय. मी. हो. हा. हम्म.